नमस्कार, मी मीर कुलकर्णी. स्वागत आहे आपण सर्वांचं माझ्या यूट्यूब चॅनलवर. तुम्ही पाहता इतिहासाची सुवर्णपाने. आजच्या विषयाला सुरुवात करण्यापूर्वी महाराष्ट्रातल्या राजकीय परिस्थितीवर मला थोडंसं बोलायचं आहे. अलीकडच्या काही दिवसांपासूनच म्हणा, आपण असं पाहतोय की मशिदींमधून फतवे काढले जात होते. महाविकास आघाडीच्या प्रतिनिधींना मुसलमानांनी एक गठ्ठा मत द्यावं असं आवाहन मुल्ला मौलवी आपल्या मशिदीतून करत होते. माईकवरून बोलत होते, फतवे काढत होते. तसे व्हिडिओ आपण सगळ्यांनी बघितलेले आहेत. सज्जाद नोमानी सारखे नेते ह्यांनी तर एक फतवाच काढलेला होता की भाजपला ज्यांनी ज्यांनी मतं दिलेत त्या सगळ्यांनाच सामाजिकदृष्ट्या बहिष्कृत करा, त्यांना बॉयकॉट करा. तो भागानगरमधला रजाकारांचा वंशज आणि स्वस्तातला मोहम्मद अली जिना, तो तर इथून हिंदूंना धमकी देऊन गेला होता की हे सरकार कायम राहणार नाही आहे, हे गेल्यानंतर तुम्ही आहे आणि आम्ही तुमचा बदला घेणार. तो बदला फक्त भाजपच्या नेते कार्यकर्ते यांच्यावर घेणार नाही, तर ज्यांनी भाजपला निवडून दिले, ज्यांनी त्यांना मतदान केले त्या सगळ्यांवर सूड ओढणार, असा त्याच्या बोलण्याचा अर्थ होता. काही लोकांनी तर मराठा मुस्लिमांना एकत्र आणण्याचा प्रयत्न केला, पण इतिहास साक्षीदार आहे, मराठा आणि मुसलमान हे कधीही एकत्र आलेले नव्हते. काही 17 मागण्या घेऊन मुसलमान हे काँग्रेसचे नेते नाना पटोले यांना सुद्धा जाऊन भेटलेले होते. मग त्या आपण त्यांच्या सगळ्या मागण्या आपण वाचलेल्या आहेत. त्या ना घटनात्मक होत्या ना कायदेशीर होत्या. त्या पूर्ण करणं किती शक्य होतं कल्पना नाही, पण त्या पूर्ण करण्याचं आश्वासन किंवा आम्हाला जेवढं शक्य होईल तेवढं आम्ही करू अशी लेखी हमी नाना पटोले यांनी किंवा काँग्रेसने त्यांना दिलेली होती. हा सगळा प्रकार आपण पाहिला. बांगलादेशामध्ये जेव्हा हिंदूंचं शिरकाण झालं तेव्हा तिथले 1 कोटी हिंदू रस्त्यावर उतरले. शेख हसीना या तर हा सगळा हिंसाचार पाहून त्यांनी भारत पलायन केलं आणि त्या भारतात आलेल्या होत्या. बांगलादेशातली ती घटना घडली. त्यानंतर हिमाचलमधले हिंदू एकवटले. हिमाचलमध्ये मुसलमानांची संख्या फक्त 2% आहे, तरीसुद्धा त्यांनी तिथली मशीद उद्ध्वस्त करून टाकली. हरियाणामध्ये ज्या निवडणुका झाल्या या निवडणुकीमध्ये हिंदूंनी भाजपला एक हाती सत्ता दिली. महाराष्ट्रात हा जो काय प्रकार चाललेला होता, वक्फ बोर्ड म्हणा किंवा गडकोटांवर होणारं हिरवा अतिक्रमण किंवा मशिदींवरचे भोंगे, हे सगळेच मुद्दे होते. आता हे वक्फ बोर्ड फक्त गडकोटांवर किंवा मंदिरावर आपला दावा सांगत नव्हतं, तर आता त्यांनी हिंदू शेतकऱ्यांच्या जमिनीवर सुद्धा आपले दावे सांगायला सुरुवात केली. मग लोकांना लक्षात आलं की मागच्या लोकसभेच्या निवडणुकीमध्ये आपण काय चूक करून बसलोय. खरं तर विकासाच्या मुद्द्यावर ही निवडणूक झालेलीच नव्हती. विकासाचा मुद्दा मांडायला विरोधकांना भरपूर संधी होती, पण त्यांनी त्यावर म्हणावं तसं काम केलेलं नव्हतं. मुसलमानांचं तुष्टीकरण जे स्वातंत्र्योत्तर काळापासून जे करत आलेले आहेत तेच धोरण त्यांनी पुढेही चालू ठेवलं. मग हिंदूंना अशा परिस्थितीमध्ये आपल्या हिताची काळजी घेणारं आणि आपल्या न्याय अधिकारांचं संरक्षण करेल असं सरकार पाहिजे होतं. मगच यासाठीच प्रबोधन मंचानं, राष्ट्रीय स्वयंसेवक संघानं मोठ्या प्रमाणावर कामगिरी पार पाडली. बटेंगे तो कटेंगे, एक है तो सेफ है असे नारे तयार झाले. या नुसत्या राजकीय घोषणा नाही आहेत किंवा ही फक्त नारेबाजी नाही आहे, तर हे वास्तव आहे. तुम्ही ती शेतकऱ्याची गोष्ट ऐकली असणारच. एक शेतकऱ्याची मुलं आपापसात भांडत असतात आणि एक दिवस सतत भांडत असतात, त्यांच्यात कधी एकी होत नसते. मग मरताना शेतकरी तो सर्व मुलांना एकत्र बोलवतो, त्यांना एक एक काठी देतो आणि मग ते सहजपणे आपल्या काठ्या मोडतात. मग तो त्या सगळ्याची मोडी बांधतो आणि मग तोडायला सांगतो. मग कोणालाही ते तोडता येत नाहीत. त्यांना सांगितलेलं, तुम्ही जर असं एक राहिलात तर तुम्हाला कधीच कोणी तोडू शकणार नाही. हा त्यामागच्या बोलण्याचा अर्थ होता. हिंदू पदपातशा छत्रपती शिवाजी महाराजांच्या महाराष्ट्रातला मराठा हा कधीही जिहादला जवळ करत नाही, तर तो हिंदुत्वाला जवळ करतो, हे या निवडणुकीतून दाखवून दिलेलं आहे. एक हाती सत्ता महायुती सरकारला दिली आणि विरोधी पक्षाला आपला नेता उभा करता येईल एवढं बहुमत सुद्धा हिंदूंनी त्यांना दिलेलं नाहीये, हे या निकालातनं स्पष्ट होते. बाकी सगळी जी रडारड EVMच्या नावानं किंवा संघानं विषारी प्रचार केला, हे सगळं आपण ऐकतोच आहे, पण त्याला आता काही अर्थ नाहीये. जे व्हायचं ते होऊन गेलेलं आहे. पण ही नुसती राजकीय लढाई नाहीये, तर हिंदू धर्म, हिंदू संस्कृती, हिंदूंची अस्मिता, त्यांची ओळख, त्यांचं अस्तित्व नष्ट करण्यासाठी जिहादी, मिशनरी आणि वामपंथी यांच्याशी आपण वर्षानुवर्ष संघर्ष करतोय. या तिघांची आपली लढाई होती आणि गेली कित्येक वर्ष आपण यांच्याशी अविरतपणे संघर्ष करतोय. राजकीय पक्षांना पुढे करून हे आपलं उद्दिष्ट साध्य करण्याचा प्रयत्न करतात. जर त्यांचं तुष्टीकरण, लांगुलचालन करणारं सरकार ते निवडून आणून देऊ शकतात, तर आपण आपल्या न्याय अधिकारांचं, आपल्या हिताचं संरक्षण करणारं सरकार का निवडून देऊ शकत नाही. स्वातंत्र्यवीर सावरकर म्हणत होते, हिंदू अधिक मागत नाहीत पण ते उणे सहन करणार नाहीत. आमची अपेक्षा होती की हिंदूंनी 100% मतदान करावं, पण मागच्या लोकसभेमध्ये 1% मतदान कमी झालेलं होतं, तर जागा कमी आल्या.
यावेळी 5% वाढलं. तर इतक्या जास्त प्रमाणात जागा निवडून आल्या, अपेक्षेपेक्षा जास्त आलेल्या होत्या. आता जर 100 सोडा, पण 20% जरी हिंदूंनी मतदान जास्त केलं असतं तर विरोधी पक्ष नावाला सुद्धा उरला नसता. पण लोकशाहीमध्ये एक सत्ताधारी पक्ष आणि एक विरोधी पक्ष असतोच. फक्त मला तर एवढंच सांगायचं आहे की ज्या उद्दिष्टांसाठी हे सरकार आम्ही निवडून दिलेलं आहे, सरकारनं त्या उद्दिष्टांवर आणि आमच्या मुद्द्यांवर काम करायला पाहिजे. बाकीचं अंतर्गत राजकारण जे काय असेल ते तुर्तास बाजूला ठेवावं. आता आपल्या विषयाला सुरुवात करतो. सरदार भगतसिंग फाशी गेले, पण त्यांनी माफी मागितली नाही. चंद्रशेखर आझादांनी स्वतःवर गोळी झाडून घेतली, पण त्यांनी माफी मागितली नाही. सावरकरांनी मात्र माफी मागितली होती. असा एक प्रचार डाव्यांकडनं आपल्याला ऐकायला मिळतो. तर मला आपल्याला सांगायचं आहे, काकोरी कटाचे मुख्य सूत्रधार रामप्रसाद बिस्मिल, अशफाक उल्ला खान, ठाकूर रोशन सिंग, राजेंद्रनाथ लाहिरी या क्रांतिकारकांना फाशीची शिक्षा सुनावली होती. या सर्वांनी या शिक्षेविरुद्ध दया याचिका, मर्सी पिटिशन सादर केली होती. डाव्यांच्या शब्दामध्ये दयेची भीक मागितली होती. रामप्रसाद बिस्मिल यांच्या दया याचिकेचा काही भाग मी आपल्याला वाचून दाखवतो. मैंने संयुक्त प्रांत के गवर्नर की सेवा में एक मेमोरियल भेजा था, जिसमें प्रतिज्ञा की थी कि अब भविष्य में क्रांतिकारी दल से कोई संबंध नहीं रखूंगा. इस मेमोरियल का जिक्र मैंने अपनी अंतिम दया प्रार्थना में, जो चीफ कोर्ट से अपील खारिज हो जाने के बाद यथा नियम प्रांतीय गवर्नर तथा वॉइसरॉय के पास दया प्रार्थना की गई, रामप्रसाद बिस्मिल, राजेंद्रनाथ लाहिरी, रोशन सिंह तथा अशफाक उल्ला खान के मृत्युदंड को बदलकर अन्य दूसरी सजा देने की सिफारिश करते हुए संयुक्त प्रांत की काउंसिल के लगभग सभी निर्वाचित हुए मेंबरों ने हस्ताक्षर करके निवेदन पत्र दिया. मेरे पिता ने 250 रईस ऑनररी मजिस्ट्रेट तथा जमींदारों के हस्ताक्षर से एक अलग प्रार्थना पत्र भेजा. उसी समय लेजिस्लेटिव असेंबली तथा काउंसिल ऑफ स्टेट के 78 सदस्यों ने हस्ताक्षर करके वायसरॉय के पास प्रार्थना पत्र भेजा कि काकोरी षड्यंत्र के मृत्युदंड पाए हो कि मृत्युदंड की सजा बदलकर दूसरी सजा कर दी जाए, क्योंकि दौरा जज ने सिफारिश की है कि यदि लोग पश्चाताप करें तो सरकार दंड कम कर दे. चारों अभियुक्तों ने पश्चाताप प्रकट किया है. इस विषय में माननीय पंडित मदन मोहन मालवीय जी ने तथा असेंबली के अन्य कुछ सदस्यों ने वॉइसरॉय से मिलकर भी प्रयत्न किया था कि मृत्युदंड न दिया जाए. प्रिवी काउंसिल में अपील कराई गई. नतीजा तो पहले से ही मालूम था. वहां से अभी अपील खारिज हुई. यह जानते हुए कि अंग्रेज सरकार कुछ भी न सुनेगी, मैंने सरकार को प्रतिज्ञा पत्र क्यों लिखा, क्यों अपीलों पर अपील तथा दया प्रार्थनाएं की. इस प्रकार के प्रश्न उठ सकते हैं. मेरी समझ में सदैव यही आया कि राजनीति एक शतरंज के खेल के समान है. शतरंज खेलने वाले भली भांति जानते हैं कि आवश्यकता होने पर किस प्रकार अपने मोहरे मरवा देने पड़ते हैं. मेरे प्राण त्यागते समय निराश नहीं हूँ कि हम लोगों के बलिदान व्यर्थ गए. श्री अशफाक उल्ला खान तो अंग्रेजी सरकार से दया प्रार्थना करने पर राजी ही न थे, परंतु मेरे विशेष आग्रह से ही उन्होंने सरकार से दया प्रार्थना की थी. अंत में मैंने निश्चय किया कि यदि हो सके तो जेल से निकल भागो. ऐसा हो जाने से सरकार को अन्य 3 फांसी वालों की सजा माफ कर देनी पड़ेगी, और यदि न करते तो मैं करा लेता. मैंने जेल से भागने के अनेक प्रयत्न किए, किंतु बाहर से कोई सहायता न मिल सकी. सावरकरांनी ज्याप्रमाणे क्रांतीचा मार्ग सोडून घटनात्मक मार्गाचा अवलंब करू असं आश्वासन आपल्या आवेदनपत्रामध्ये दिलं होतं, त्याच प्रकारचं आश्वासन रामप्रसाद बिस्मिल यांनी सुद्धा दिलं होतं. सावरकरांनी आपल्या सहबंद्यांना आवेदनपत्रामागची भूमिका, खेळी ही समजावून सांगितली होती आणि त्यांची सुटका होण्यासाठी त्यांना असं आवेदनपत्र पाठवण्यास किंवा करारपत्रावर सही करण्यास सांगितलेलं होतं. त्याचप्रमाणे रामप्रसाद बिस्मिल यांनी अशफाक उल्ला अशी दया याचिका करताना सिद्ध नव्हते, तरीही त्यांचं मन वळवलेलं होतं. सावरकरांप्रमाणे रामप्रसाद बिस्मिल यांनी सुद्धा कारागृहातून पलायन करायचा प्रयत्न केला, परंतु ते अपयशी ठरलेले होते. भगतसिंग यांनी जानेवारी 1928 मध्ये कीर्ती नावाच्या नियतकालिकेमध्ये काकोरी कटातल्या क्रांतिकारकांवर काही लेख लिहिलेले होते, विद्रोही या नावाने. रामप्रसाद बिस्मिल यांच्यावर निज जीवन घटा नावाचा गोरखपूरच्या स्वदेश वृत्तपत्रात आलेला एक लेख, जो शहीद रामप्रसाद बिस्मिल का अंतिम संदेश
या नावानं पुनर्प्रकाशित केलेला होता. त्यामध्ये रामप्रसाद बिस्मिल यांची दया याचिका सुद्धा प्रसिद्ध केली होती. याचा अर्थ भगतसिंग यांना पूर्णपणे माहीत होते की रामप्रसाद बिस्मिल यांनी फाशीच्या शिक्षेच्या विरोधात दया याचिका सादर केलेली होती. भगतसिंग, चंद्रशेखर आझाद, शिववर्मा, विजयकुमार सिन्हा या क्रांतिकारकांनी रामप्रसाद बिस्मिल यांना कारागृहातून सोडवण्याचा प्रयत्न केलेला होता. 1916 साली सावरकरांना सुद्धा सेल्युलर कारागृहातून सोडवण्याचा प्रयत्न केलेला होता. स्वातंत्र्यवीर सावरकर, रामप्रसाद बिस्मिल, भगतसिंग या क्रांतिकारकांची सुटका करण्यासाठी त्यांचे मित्र, सहकारी, सर्व जनतेनं त्यांना जेवढं शक्य होईल तेवढे सर्व त्यांनी प्रयत्न केलेले होते. पण दुर्दैवानं कोणाला यश आलं नाही. भगतसिंग यांनी स्वतः कधी दया याचिका केलेली नव्हती, परंतु त्यांच्या वडिलांनी त्यांच्यासाठी दया याचिका लिहून गव्हर्नरला पाठवलेली होती. भगतसिंग यांना कारागृहातून सोडवण्यासाठी भगवती चरण वोरा, चंद्रशेखर आझाद यांनी लाहोर सेंट्रल जेलची भिंत बॉम्बने उडवण्याची एक योजना बनवली होती. दुर्दैवाने तो बॉम्ब भगवती चरण वोरा यांच्या हातात फुटला आणि त्यांना हौतात्म्य आलं. जर भगतसिंग वाचले असते आणि भारत स्वतंत्र झालेला त्यांनी पाहिला असता तर आज डाव्यांची त्यांच्याविषयी काय भूमिका असती? भगतसिंग जेव्हा क्रांतिकारी संघात होते तेव्हा सुद्धा डाव्यांनी त्यांच्यावर उतावळेपणाचा आणि दहशतवादी असल्याचा आरोप केला होता. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, इतिहासाची सुवर्णपाने सबस्क्राईब करा. धन्यवाद. नमस्कार.